बीटी ॲक्ट रद्द करा, महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी डॉक्टर आकाश लामा व भीमराव आंबेडकर यांची जाहीर सभा दिनांक 15 जून रोजी दुपारी 4 वाजता दसरा मैदान, शास्त्री चौक, भंडारा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे। बुद्धगया बिहार येथील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी 4 महिन्यापासून महाबोधी महाविहार परिसरात आंदोलन सुरू आहे। बीटी ॲक्ट 1949 चा कायदा रद्द करण्यात यावा, या कायद्यातील तरतुदीनुसार 9 सदस्यांमध्ये बुद्धिस्ट समाजातील सदस्यांचा समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। तसेच या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून संपूर्ण देशात या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी भंडारा येथे ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पूज्य भंते चंद्रकीर्ती, जनरल सेक्रेटरी ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमचे आदरणीय डॉक्टर आकाश लामा, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, आदरणीय चंद्रबोधी पाटील, पूज्य भदंत धम्मतप, राजनांदगाव, छत्तीसगड, समता सैनिक दलाचे प्रकाश दर्शनिक, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक सुनील सारीपत यांच्या नेतृत्वात बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी जाहीर सभा भंडाऱ्यात घेण्यात येत आहे। सदर कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व बौद्ध उपासक उपासकांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहावे। महाबोधी विहाराच्या आंदोलनाला मदत म्हणून धान्य स्वरूपात दान आपल्या विहारात जमा करावे किंवा तालुक्याच्या ठिकाणी जमा करावे। तसेच जमा झालेला सर्व अर्थदान तथा धम्मदान येणाऱ्या भिक्खू संघाला देण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेतून महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्ती आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे। सदर पत्रकार परिषदेला शशिकांत भोयर, सुरेंद्र बनसोड, अचल मेश्राम, मनोज बागडे, अश्वजित गजबिये, मनोज खोब्रागडे, असित बागडे, नाशिक चौरे, युवराज रामटेके, सूर्यभान हुमने, विक्रांत भवसागर, विनय बनसोड, विलास मेश्राम, दिनेश वासनिक, प्रभाकर मेश्राम, नितीन रामटेके, रोशन फुले, श्रीमती प्रणिता मेश्राम, साहिल हुमने आदी उपस्थित होते। आता येणारे 15 तारीख जी आहे त्या 15 तारखेला भंडारा येथे दसरा मैदान इथे महाबोधी बुद्धविहार मुक्ती संघर्ष समिती भंडाराच्या वतीने जो बौद्धगयाचं जो आंदोलन सुरू आहे, तो बुद्धगया जी आहे ती सर्व बौद्धाच्या हातात यावी याकरता या कार्यक्रमाचा संपूर्ण आंदोलन म्हणून पूज्य डॉक्टर आकाश लामा हे जे आंदोलन पूर्ण भारत देशात करत आहेत त्याच्या पूर्ण सपोर्ट करता पूर्ण देशामध्ये जे लोक करतात त्याचप्रमाणे आम्ही भंडारा जिल्ह्यातील बौद्ध बांधव त्यांना आर्थिक कशी मदत करता येईल त्याकरता हा कार्यक्रम घेत आहोत। त्यात काही लोक जे आपण उपासक आहेत उपासिका, आम्ही त्यांचं आव्हान आहे की त्या लोकांनी धम्माच्या रूपामध्ये, काही पैशाच्या रूपामध्ये, काही दानाच्या रूपामध्ये त्यांनी दसरा मैदान येथे स्पॉटवर येऊन त्यांना ते मदत करावी। ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही कोणत्याच प्रकारचं म्हणजे कलेक्शन न करता एक धम्मदानाच्या रूपात जे काही मदत मिळेल त्याच्याद्वारे आम्ही हा कार्यक्रम करत आहोत। आणि ह्या कार्यक्रमामध्ये दुसरी एक विनंती आहे आमच्या बौद्ध उपासक आणि उपासिकांना की जास्तीत जास्त लोक संपूर्ण भंडारा जिल्ह्यातील लोकांनी त्या दिवशी 15 तारखेला सायंकाळी 4 वाजता दसरा मैदानामध्ये पांढरे वस्त्र धारण करून यावे, जेणेकरून जास्तीत जास्त उपासकांनी यावे असे आम्ही आवाहन करतो। प्राध्यापक अश्ववीर गजबिये या ठिकाणी आज भंडारा येथे दिनांक 15 जूनला सायंकाळी 4 वाजता दसरा मैदान इथे भंडाराच्या संपूर्ण बौद्ध संघटनेमार्फत, भंडारा जिल्ह्यातील संपूर्ण बौद्ध संघटनेमार्फत, समता सैनिक दलामार्फत, भारतीय बौद्ध महासभेमार्फत जी एक सभा या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे 15 तारखेला, त्यानिमित्ताने ही पत्रकार परिषद आयोजित केली होती। त्या पत्रकार परिषदेचा विषय असा आहे की संपूर्ण जगातील बौद्धांसाठी सर्वात पवित्र असलेलं जे ठिकाण आहे बुद्धगया या राज्यातील, तेथील जे विहार आहे ते विहार संपूर्णपणे बौद्धांच्या हाती येण्यासाठी तिथली जी जुनी मॅनेजमेंट आहे
आणि जो BTMC ॲक्ट म्हणतात, बुद्धगया टेम्पल मॅनेजमेंट कमिटी ॲक्ट 1949, त्याला रद्द करण्यासाठी जे ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम काम करत आहे, आंदोलन करत आहे भारतामध्ये, भारताच्या बाहेर त्यासाठी आंदोलन करत आहे, त्याच्या समर्थनार्थ भंडाऱ्यामध्ये सभेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्या ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमचे जे प्रमुख भिक्षू आहेत, आकाश लामाजी, जे प्रमुख आंदोलक आहेत, लीडर आहेत, नेते आहेत, तर ते 15 तारखेला भंडाऱ्यात येत आहेत. त्यांना एक मॉरल आणि आर्थिक सपोर्ट म्हणून भंडारा जिल्ह्यातील संपूर्ण बौद्ध संघटनांनी हे 15 तारखेचा कार्यक्रम आयोजित केला आहे. बनते ज्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशातच या आंदोलनाला गती देण्यासाठी काम चालू आहे, असे आदरणीय भंते चंद्रकीर्ती अध्यक्ष आहेत ऑल इंडिया भिक्खू संघाचे, यांच्या मार्गदर्शनात आदरणीय डॉक्टर आकाश लामा हे या दसरा मैदानावर येणार आहेत. सोबतच चंद्रबोधी पाटील हे ट्रस्टी आणि चेअरमॅन आहेत BSIचे, हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. पूज्य भदंत धम्मपद हे राजनांदगाव छत्तीसगडवरून या ठिकाणी येणार आहेत. सोबतच समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर हे सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला येणार आहेत. आणि प्रकाश दर्शनिक राष्ट्रीय बौद्धिक प्रमुख समता सैनिक दल हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. आणि सुनील सारीपत राष्ट्रीय बौद्धिक संघटक SSD असे अत्यंत महत्त्वाचे लोक देशभरातून या आंदोलनाला आणखी चांगलं मार्ग आणि त्याची भविष्याची दिशा कशी असली पाहिजे या संदर्भात ते या ठिकाणी सर्व बौद्ध उपासक उपासिकांना मार्गदर्शन करतील. आणि आम्ही जिल्ह्यातील सर्व उपासक उपासिकांना विनंती करतो की या आंदोलनात सहभागी होताना तन मन धनाने सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. ज्या पद्धतीने मागील 110 दिवसापासून हे आंदोलन बोधगया येथे सुरू आहे, त्या आंदोलनाला अनेक भिक्खूगण त्या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांचे उपोषण सुरू आहेत. त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आर्थिक सहकार्य तथा धान्याच्या स्वरूपात जे काही आपल्याला सहकार्य करता येईल ते सर्व आंबेडकरी उपासक उपासिकांनी जिल्ह्यातील करावं, अशीच आमची या ठिकाणी सर्वांना विनंती आहे. आणि त्यासाठीच जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी चळवळीचे सामाजिक पक्ष, सामाजिक संघटना या आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत. आणि यापूर्वी आम्ही याचा एक मोर्चा आम्ही भंडारा जिल्ह्यात आयोजित केला होता. त्या आंदोलनानंतर मोर्चानंतर आता हा एक दुसरा टप्पा म्हणून आकाश लांबा यांची ही जाहीर सभा या ठिकाणी होणार आहे.